नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये धमाकेदार व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे. सावलीने त्या मुलीला समजून सांगितलेलं असतं की मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही आणि तू आत्ताच्या आत्ता आजींची माफी माग म्हणून. त्यानंतर ती महिला त्या आजींची माफी मागते आणि तिथून रागामध्ये निघून जात असते. आणि सावली बघते तर ती एक महिला एका गाडीजवळ जाऊन उभी राहते. पण ती गाडी तिला राजकुमारच्या गाडीसारखीच वाटत असते. तिला संशय येतो राजकुमारवरती आणि ती त्या गाडीचा पाठलाग करत जात असते. पुढे गेल्यानंतर ती खूप अंतरावरती गेल्यानंतर तिला कळतं की राजकुमारची गाडी ही गार्डनच्या दिशेने वळलेली आहे. त्यानंतर तीसुद्धा तिकडे जायला निघते आणि गाडीमध्ये रिक्षामध्ये ती विचार करत असते की मी जो विचार करत आहे देवा, तसं काही घडून देऊ नकोस. राजकुमार सरांचं आणि त्या मुलीचं असं कोणतंही नातं जे काही वेगळं आहे असं काही घडू देऊ नकोस म्हणून. आणि तिला खूप काळजी लागून राहते. खूप मनामध्ये तिला टेन्शन आलेलं असतं आणि खूप तिचं मन धगधग करत असतं की नको ते भलतंच काही घडते का काय असं तिला वाटत असतं. पण पुढे गेल्यानंतर बघते तर चक्क राजकुमार त्या गाडीतून उतरत असतो आणि ती जी महिला आहे ती राजकुमारवरती रागवलेली होती. राजकुमार तिची अगदी लाडीगोडी लावत होता आणि तिची समजून काढत होता आणि तिच्यासाठी एक गिफ्टसुद्धा काढून तो तिला देत होता. तिच्या स्वतः हातामध्ये त्यानं ते गिफ्ट घातलेलं असतं आणि तिला मिठी मारताना सुद्धा सावलीनं बघितलेलं असतं. एवढं सगळं बघितल्यानंतर सावलीला तर मात्र धक्काच बसतो की आपण ज्या राजकुमार दादांना ओळखत होतो ते असं निघू शकतात म्हणून आणि एवढं मोठं काळं सत्य त्यांचं असं समोर येईल म्हणून. आणि त्या काळजीमध्ये चिंतेमध्ये ती घरी गेलेली असते. इकडे आपण पाहतो की ती अमृता वहिनीला भेटण्यासाठी गेलेली असते. पण अमृता वहिनी या किचनमध्ये काम करत असतात आणि ती त्यांना काहीतरी विचारणार असते, सांगणार असते. पण तिला कळत नाही की आपण कोणत्या भाषेत आणि कोणत्या ट्यूनमध्ये त्यांना हे सगळं सांगावं. कारण की त्यांना जर हे सगळं समजलं तर त्यांना किती वाईट वाटेल. पण हे सगळं त्यांना सांगणं भाग देखील आहे. कारण हे जर इथल्या इथंच थांबलं तर बरं, पुढे जर काही वाढत गेलं तर यात नुकसान तर अमृता वहिनीचंच होणार आहे. त्यामुळे ती विचार करत असते. अमृता वहिनी म्हणते, काय गं सावली, एवढ्या घाईघाईत कुठे गेली होतीस आणि तुला यायला एवढा वेळ का लागला? तेव्हा सावली काहीच बोलत नाही. ती शांतपणे विचार करत असते की काय करू, अमृता वहिनींना हे सारं सांगू की नको सांगू? का अगोदर काय सत्य आहे हे मी माहीत करून घेऊ. नक्की ती त्या राजकुमारची नक्की गर्लफ्रेंडच असेल कशावरून? त्यांची मैत्रीणसुद्धा असू शकते ना. उगाच माझ्यामुळे घरामध्ये आणि मोठा कालवासुद्धा होऊ शकतो. आणि त्यानंतर ती असा विचार करू लागते. अमृता वहिनी तिला विचारत असतात, अगं सावली, कशाचा विचार करतेस तू? बोल ना काहीतरी, काय झालं तुला? त्यावरती सावलीला अचानक सारंगचा फोन येतो आणि त्यानंतर सावली फोनवरती बोलत तिकडे निघून जाते. इकडे आपण बघतो की सारंग जो आहे तो सावलीला म्हणत असतो, सावली, अगं तू काय कमाल केली आहेस. तुझा तो व्हिडिओ बघ, तो एवढा व्हायरल झालेला आहे की खूप लोक तुझी तारीफ करत आहे. हे कसं काय गं तुला जमतं सावली, आणि तू कसं हे सगळं मॅनेज करत असतेस? एवढं चांगलं तुला बोलायला कोणी शिकवलं? तेव्हा सावली म्हणते, अहो असं काही नाही आहे. जे माझ्या मनात येतं ना ते मी बोलून टाकते म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, खरंच सावली, तू खरंच खूप ग्रेट आहेस गं आणि म्हणूनच मला तू आवडतेस म्हणून. आणि त्यानंतर सारंग तिच्याशी प्रेमाने बोलत असतो. सावलीसुद्धा म्हणते, आता बस झालं, लाडीगोडी लावायचं बस करा आता. त्यानंतर सारंग म्हणतो, अगं एक मला पप्पी दे ना. तेव्हा सावली म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना कुलदेवतेचं? सारंग म्हणतो, अगं फोनवरून पप्पी दिल्याने काही होत नाही म्हणून. आणि त्यानंतर सावलीसुद्धा लाजत पप्पी देत असते आणि हे ऐकून सारंगलासुद्धा खूप हसू येत असतं आणि तो एकटाच हसत असतो. त्यानंतर आपण पाहतो की सावलीचा तो व्हिडिओ जो आहे मराठी भाषेवरचा, तो एवढा व्हायरल झालेला असतो आणि लोक त्याची खूप खूप तारीफ करत असतात. आणि त्यामुळे इकडे तिलोत्तमालासुद्धा सकाळपासून खूप लोकांचे फोन येत असतात. तिलोत्तमा अक्षरशः कंटाळलेली असते फोनवरती उत्तर देऊन देऊन आणि ती सगळे लोक सावलीची तारीफ करत असतात. आणि तिलोत्तमा त्यांना सांगत असते, जर तुम्हाला काही काम असेल तर माझी अपॉइंटमेंट घ्या आणि मला भेटायला या म्हणून. आणि त्यानंतर सगळे चंद्रकांत वगैरे विचारतात, काय झालं तिलोत्तमा? तेवढ्या सावली तिथे चहा घेऊन येते आणि तिलोत्तमा अशी काही तिच्याकडे वर खालीपर्यंत बघत उभी राहिलेली असते. तर
त्यानंतर सावलीला भीती वाटते आणि सावली तिथून निघून जाते. चंद्रकांतजी म्हणतात, काय झालं तिलोत्तमा, एवढी का तिला बारकाईने बघत आहेस म्हणून. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, मी बघत आहे ही मुलीमध्ये कोणतं रसायन भरलेलं आहे नक्की. तेव्हा चंद्रकांत म्हणते, काय काय झालं गं. नाही म्हणजे हिला एवढं सुचतं तरी कुठून हो. आता बघा ना, एवढं तिची मध्यंतरी पण एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि आपल्या सारंगला किती दिवस झाला हा त्रास होता. तो अंधारापासून किती भीत होता. आपण किती डॉक्टर केले, किती त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला, सगळं काही उपाय करून थकले. पण बघितलं ना, त्या दिवशी अंधारामध्ये जेव्हा सारंग भिलेला होता, त्यानंतर मात्र सावलीचा हात हातात आल्यानंतर तो कसा शांत झाला ते. त्यानंतर त्याला काहीच भीती वाटली नाही. लाईट आली नव्हती तरी तो भिला नाही, कारण सावली जवळ होती. त्यामुळे त्याला अंधाराची भीतीसुद्धा वाटली नाही. आणि आता तर तिचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे मराठी भाषेविषयीचा. त्यामुळे मी बघत आहे की ही मुलगी नक्की काय आहे ते, आणि एवढं हिला कसं काय सगळं सुचतं ते. तेव्हा चंद्रकांतजीसुद्धा हसत असतात. आणि त्यानंतर मात्र तिलोत्तमा ही सावलीची तारीफ करायला लागते. तिलोत्तमा म्हणते, खरंच सावली ही खरंच खूप ग्रेट आहे आणि ती खरंच खूप तिने चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल असं नाही की मी फक्त सावलीचीच तारीफ करत आहे म्हणून, त्या पोरीचीच तारीफ करत आहे म्हणून. मी तिच्या जागी जरी दुसरी कोणतीही मुलगी असती ना, तरी मी तिची तारीफ केली असती, कारण तारीफ करण्यासारखं काम तिनं केलेलं आहे. आणि आज तर एवढे लोकांनी तिला फॉलोअप केलेलं आहे आणि तिला लाईकसुद्धा केलेलं आहे. सगळ्यांना आजचं तिचं बोलणंसुद्धा खूप आवडलेलं आहे. आणि त्यामुळे मात्र तिलोत्तमाच्या मनामध्ये कुठेतरी सावलीविषयी प्रेम निर्माण होताना चंद्रकांतजींना दिसतं आणि चंद्रकांतजी मनातल्या मनात खूप खुश होऊन जातात. इकडे मात्र ताराला हे काही सावलीला चांगलं बोललेलं ऐश्वर्याला मात्र काही खपत नाही आणि तिला खूप राग येत असतो. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, मी एक विचार केलेला आहे की सावलीने सारंगच्या जीवनामध्ये येऊन सारंगचं काहीतरी भलं झालेलं आहे आणि त्यासाठी मला त्या पोरीला एक साडी घ्यायची आहे. म्हणजे असं नाही की तिच्यासाठी म्हणून, दुसरी कोणतीही मुलगी तिच्या जागी असती तरी मी केलंच असतं म्हणून. आणि चंद्रकांतजी म्हणतात, हो हो, घे तू नक्की तिच्यासाठी एक साडी. आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळे तिलोत्तमा आणि चंद्रकांतजी सावलीबद्दल बोलत असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो इकडे जे आहे ते तारा तिथं बसलेली असते तिचा मेकअप करत, आणि तेवढ्यात तिथं येतो तो म्हणजे सोहम. आणि सोहम येतो आणि ताराला एक गुलाबाचं फूल देतो. आणि तारा म्हणते, हे काय सोहम, चक्क तू माझ्यासाठी आज गुलाबाचं फूल आणलेलं आहे, काय विशेष काय आहे नक्की. तेव्हा सोहम म्हणतो, काय नाही गं, माझ्यासाठी तर तूच विशेष आहेस आणि म्हणून माझ्या विशेषसाठी हे खास गुलाबाचं फूल. त्यानंतर तारा म्हणते की तेव्हा तारा सोहमला म्हणते, सोहम, मला तर तू आज खूप खुश वाटत आहेस, पण तुझ्याकडे ना मला एक गोष्ट मागायची आहे, आज मागू का. तेव्हा सोहम म्हणतो, माग ना तारा, तुझ्यासाठी तर मी कधी नाही म्हटलं का तुला काय जे हवं आहे ते माग मला. त्यानंतर तारा म्हणते की आज ना मी बघितलं एक रील्स की त्यामध्ये ती जी डॉल आहे ना ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि तीच डॉल मला हवी आहे म्हणून. तेव्हा सोहम म्हणतो, अगं एवढंच ना, मग काय, मी बघ तुला एक काय अशा 100 डॉल मी तुझ्यासाठी आणून तुझ्या पुढे मांडेन. त्यानंतर तारा खूप खुश होते आणि त्याला म्हणते, खरंच सोहम, तू माझ्यासाठी ती डॉल घेऊन येशील. तेव्हा सोहम पण म्हणतो, हो तारा, मी नक्की आणेन. आणि सोहम तिथून जात असतो. त्यानंतर आपण पाहतो की डायनिंग टेबलच्या इथे सोहम, बबलू आणि अमृता तिघे बसलेले असतात आणि सोहम ती डॉलची प्राईज इंटरनेटवरती चेक करत असतो. आणि त्यानंतर अमृता म्हणते, अरे पण ही डॉल पाहिजे तरी कशाला तुला. तेव्हा बबलू म्हणतो, अरे ही सोहमला नको आहे, तिच्या बबडीला पाहिजे म्हणून, म्हणजे तारा वहिनीला पाहिजे डॉल ही. त्यानंतर सोहम मात्र आश्चर्यचकित होतो, कारण ती एक डॉल जी आहे ती 5 लाखाची असते. आणि त्यानंतर अमृता वहिनीसुद्धा म्हणते, अरे बापरे, एवढी महाग डॉल, पण याचं करणार तरी काय आहे तारा एवढ्या महागड्या डॉलीचं. आणि त्यानंतर सोहमला ती म्हणते, पण सोहम लक्षात घे, जर ही गोष्ट मॉमला समजली की तू 5 लाखाची डॉल घेतली आहेस तर तुला माहिती आहे ना मॉम किती रागवेल ते. तेव्हा सोहम पण म्हणतो, हो वहिनी, जर हे मॉमला समजलं तर मॉम तर मला काही घरामध्ये सुद्धा ठेवायची नाही. त्यानंतर बबलू म्हणतो, खरंच आता खूप अवघड झालं आहे, आता काय करणार आहे सोहम तू. त्यानंतर सोहम म्हणतो, खरंच हे प्रेम बिम ना खूप अवघड असतं हे करणं आणि सगळं निभावणं. आणि तेवढ्यात बबलू म्हणतो, हो अवघड पण असतं आणि खूप महाग पण असतं बाबा, आत्ता माझ्या लक्षात येते म्हणून. आणि त्यानंतर अमृता
अमृतावहिनी तिथून निघून गेलेली असतात. मात्र सोहम आणि बबलू या गोष्टीचा विचार करत बसलेले असतात की आता काय करायचं म्हणून. आणि जर आता मी तर ताराला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुला ही डॉल घेऊन देणार म्हणून, आणि जर मी माझं प्रॉमिस तोडलं तर ताराला खूपच राग येईल म्हणून. मग बबलू म्हणतो, आपण एक आयडिया आहे माझ्याकडे, आपण असं करूया का? तर सोहम म्हणतो, अरे सांग ना, तुझा जन्मच त्यासाठी झाला आहे की मला आयडिया देण्यासाठी, बोल तू. तर त्याला सांगतो, सोहमला बबलू सांगतो की अरे आपण असं करूया, आपण ती डॉल आपण दोघं हाताने तयार केली तर. तेव्हा सोहम म्हणतो, अरे वा बबलू, हेच मला पाहिजे होतं, तुझ्या डोक्यातली ही भन्नाटेदार आयडिया आपल्याला आता तसंच करावं लागणार आहे. काहीतरी जुगाड लावून आपल्यालाच आता ती घरीच बनवावी लागणार आहे डॉल. आणि त्यानंतर बबलू आणि सोहम घरातील सगळे जे काही डॉल्स आहेत ते एकत्र करतात आणि कापायला सुरुवात करतात. त्यातला जो काही कापूस आहे तो बाहेर काढतात, कुणाचे डोळे, कुणाचा हात असं घेऊन एक छान अशी डॉल तयार करतात. आपण बघतो की डॉक्टरांचा वेश त्यांनी धारण केलेला असतो आणि मस्तपैकी आपले दोघं डॉल तयार करत बसलेले असतात आणि छानपैकी डॉल त्यांच्यापुढे तयार होत असते. आणि बबलू म्हणतो, बघ, दुकानातसुद्धा एवढी छान डॉल नसेल, एवढी छान डॉल आपण तयार केलेली आहे. आणि त्यानंतर ते दोघं ती पॅकिंग करतात आणि ताराला नेऊन देत असतात. आणि ताराला ती डॉल दिल्यानंतर तारा ती डॉल उघडून बघते. तर सोहम, तू खरंच माझ्यासाठी एवढी डॉल घेऊन आलेला आहेस माझ्या आवडीची? तर सोहमसुद्धा म्हणतो, हो तारा, अगदी त्याचा स्टॉक जो आहे तो संपला होता, पण बघ तुला आवडते का म्हणून. कारण की एकदम लास्टचाच पीस होता हा म्हणून. त्यानंतर तारा बघते तर ती डॉल जी आहे ती परफेक्ट तशी डॉल नसते, ती त्या पद्धतीची डॉल बनवलेली असते. आपण सोहम म्हणतो, तारा तुला नाही आवडली का ही डॉल? ही मी माझ्या हाताने बनवलेली आहे. जेव्हा ताराला समजतं तेव्हा तारा खाली मान घातलेली असते, पण तिला एवढा आनंद होतो, ती सोहमला मिठी मारते आणि सोहमला म्हणते, तू माझ्यासाठी स्वतःच्या हाताने डॉल बनवलीस. खरंच सोहम, मी किती ग्रेट आहे, तू माझ्यावरती एवढं प्रेम करत आहेस म्हणून. आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये आपल्याला प्रेम बघायला भेटत आहे. तर मित्रांनो, आपण पाहतो इकडे की आता घरामध्ये तर मोठं वादळ येणार आहे, कारण आता सावली जी आहे ती सारंगला राजकुमार दादाबद्दल सगळं काही सांगणार असं वाटत आहे. त्यामुळे बघूया आता पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की काय घडतं ते.